नुसतं सांगून तुम्ही बंद करा ते होत नसतं. ते व्यसनच आहे. आणि जर अशी चांगली ऑर्गनायझेशन त्यांच्या मदतीला असेल तर त्यांचं व्यसन सुटेल. कारण उपचार मी करते, पण उपचाराचे तेव्हाच आपल्याला रिझल्ट चांगले मिळणार जेव्हा पेशंट पूर्ण सहकार्य करतो आणि तंबाखू सोडतो. तोपर्यंत जोपर्यंत व्यसन सुटत नाही, गुटख्याचं असेल, तंबाखूचं असेल, तोपर्यंत हे आजार होतच राहणार आणि हवे तसे रिझल्ट येणार नाही. आणि जसं तुम्ही सांगितलं की तंबाखूचा सगळ्यात मोठा धोका हा कॅन्सर आहे. त्यापासून थांबवायचं असेल तर तंबाखूच्या कुठल्याही पद्धतीचे असू दे, गुटखा असू दे, तंबाखू असू दे, सिगारेट, बिडी असू दे, ते थांबवणं खूप आवश्यक असतं. तर याच्यासाठी तुमची संस्था निश्चितच चांगलं काम करते. त्याच्याबद्दल मला तुमचं अभिनंदन करावंसं वाटेल. मी माझं प्रेझेंटेशन सुरू करते. ते तुम्हाला माझी स्क्रीन दिसतीये का? स्लाइड्स दिसतायत? येस, दिसते मॅडम. ओके. तर आपण आजचं प्रेझेंटेशन सुरू करूया. आयुष्याचा दर्जा किंवा केवळ जगण्यापेक्षा जास्त महत्वाचा आहे. तर नुसतं निरोगी आहे त्याच्यापेक्षा मला सगळं खाता येत आहे, मला त्याचा आनंद मिळतोय, हा आयुष्याचा दर्जा खूप महत्वाचा असतो. कारण माझ्याकडे मी रोज पेशंट्स पाहते जे सांगतात आमच्याकडे पैसे आहेत, आम्ही सगळ्या हॉटेलमध्ये जातो किंवा आम्ही कार्यक्रमात जातो तेव्हा सगळे जेवणाचा आनंद घेत असतात, पण आम्हाला साधं जेवण सुद्धा शक्य नसतं. आम्ही हॉटेलचे बिल भरू शकतो पण खाता येत नाही कारण तोंडात खूप आग असते. तर नुसतं जगणं किंवा आता मला कॅन्सर नाहीये त्याच्याही पेक्षा जो काही आपल्या आयुष्याचे साधे निखळ आनंद आहे, जसं काही जेवण करणं असतं रोजचं, ते करता आलं पाहिजे. हाच आमचा जो डायग्नोस्टर क्लिनिक आहे याचा हा उद्देश आहे आणि त्याच्यासाठीच आम्ही काम करतो की तोंडात पेशंटची जेव्हा आग असते तेव्हा त्यांना त्यांच्यापासून कसं त्यांना आराम देता येईल आणि त्यांना नॉर्मल जेवण कसं सुरू करता येईल त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. तर तुम्ही आता जे तुमचं ऐकलं, तुम्ही व्यसनावर मात करून सर्वात कठीण टप्पा पार केला आणि ही खूप चांगली गोष्ट आहे की तुमच्यापैकी बरेच जण असतील ज्यांनी तंबाखू, गुटखा याचं व्यसन पूर्णपणे सोडवलं. आता आपण त्याचे जे काय साईड इफेक्ट्स आहेत, तंबाखू थांबवली तरी अनेक वर्ष गुटखा घेतलेला असतो, 20 वर्ष, 30 वर्ष, कितीतरी वर्ष घेऊन आलेले असतात आणि त्यांचे तोंडात त्याचे परिणाम खूप उशिरापर्यंत दिसतात आणि कधी कधी ते परत मागे जाणं शक्य नसतं. पण आता ते असताना आपल्याला तुमचं आयुष्य कसं सुसह्य करता येईल किंवा खाताना जे आग होते ती आपल्याला कशी कमी करता येईल त्याच्याबद्दल काही आजारांची आपण आज माहिती घेऊया. हे सरांनी माझं इंट्रोडक्शन ऑलरेडी दिलं आहे. मी नाशिकमध्ये असते. डायग्नोस्टर ओरल मेडिसिन अँड रेडिओलॉजी क्लिनिक असं माझ्या दवाखान्याचं नाव आहे, जिथे आपण तोंडाचे सगळे आजार त्याचं निदान आणि उपचार हेच करतो. बाकी मी भारतात आणि परदेशात शिक्षण दिलंय ज्याची माहिती ऑलरेडी सरांनी तुम्हाला दिली आहे. आणि मी वेगवेगळ्या नाशिकच्या आणि ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट पण आहे. काही सुपर स्पेशालिटी असतील, पेशंट ऍडमिट असतील तर मी व्हिजिट्स करते. तर आता व्यसन सुटले पण त्याचे परिणाम अजूनही जाणवतात तुम्ही. तर काय काय त्याचे परिणाम जाणवू शकतात? तंबाखू आणि गुटखा, इवन सिगारेट याच्यामुळे तोंडाच्या आतल्या त्वचेमध्ये बदल होतो आणि ते जे बदल आहे ते बऱ्याचदा कायमस्वरूपी असतात. जर तंबाखू, गुटखा अगदी लवकर सोडला असेल तर हे त्वचेचे बदल परत जाणं शक्य असतं, पण जर खूप वर्ष गुटख्याचं सेवन झालं असेल किंवा अतिप्रमाणात झालं असेल तर त्याचे त्वचेवरचे झालेले बदल पूर्णपणे जाणं शक्य नसतं. आपण काय करू शकतो, तो आपण फक्त जो त्रास आहे तो कमी कसा होईल, सॉरी, याच्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. तर त्याच्यात काय काय होतं, तर तोंडात कडक पट्टे तयार होतात, तिखट आणि गरम खाताना होणारी आग होते. काहीही थोडं जरी तिखट खाल्लं तरी आग होते, म्हणजे ती अतिशय असह्य आग होते. बरेच पेशंट मला सांगतात आमच्या डोळ्यातनं पाणी येतं, आम्हाला घाम येतो आणि आम्ही खाऊच शकत नाही. त्याच्यामुळे बरेच वर्ष हे फक्त दूध पोळी किंवा फक्त पातळ आहार, गोड, आणि त्याच्यामुळे पेशंट जास्तीत जास्त गोड खायला लागतात कारण तिखट खाणं शक्यच नसतं. आणि याच्यातून सगळ्यात मोठा जो आजार आपल्याला खूप कॉमनली दिसतो आणि हा गुटख्या कॉमन मध्ये आणि भारतामध्ये हा खूप, याचं प्रमाण खूप जास्त आहे, ज्याला आपण ओरल सबम्युकस फायब्रोसिस म्हणतो. याच्यामुळे तोंड पूर्णपणे उघडण्याची असमर्थता. आता याची आपण अधिक माहिती घेऊयात. आपण हे कुठले कुठले आजार दिसतात, त्याच्यात काय काय दिसतं पेशंटला आणि त्याच्यामध्ये काय काय उपचार शक्य आहे, याची आपण आज थोडक्यात माहिती घेऊया. तर जसं आपण पाहिलं त्याच्या आतली त्वचा कडक होते तंबाखू आणि गुटख्यामुळे.
तिखट खाताना आग होते आणि न भरणारे अल्सर वारंवार तोंडात फोड येतात. ते कधी भरतात, ते कधी भरत नाही आणि कधी कधी ते तोंड उघडणं शक्य होत नाही. हं. तर ओरल सबम्युकस फायब्रोसिस म्हणजे नेमकं काय? तर हा सगळ्यात कॉमनली आढळणारा आजार याच्यासाठी ज्यांनी गुटखा खाल्लाय आणि सुपारी पान खूप दिवस सेवन केले याच्यामुळे ओरल सबम्युकस फायब्रोसिस हा आजार होतो. याच्यामध्ये काय होतं, तर सुरुवातीची लक्षणे अशी आहे की तिखट खाताना भयंकर आग होते, जळजळ होते, तोंड कोरडं पडतं आणि तोंडात पांढरे कडक चट्टे होतात. ज्याच्यामुळे गालाला जर तुम्ही हात लावलात, नॉर्मली गालाला जेव्हा आपण हात लावतो तो अगदी सॉफ्ट आणि फ्लेक्झिबल असला पाहिजे, मऊ आणि लवचिक असला पाहिजे. जेव्हा गाल बाजूला करतो किंवा गालावरून हात फिरवतो. पण ओरल सबम्युकस फायब्रोसिस या आजारामध्ये काय होतं, गालात पट्टे तयार होतात आणि गाल अतिशय कडक होतो. त्याची लवचिकता निघून गेलेली असते. काय होतं, वारंवार गुटख्याचे केमिकल आणि सुपारी या सगळ्यामुळे त्या गालाची नॉर्मल त्वचा त्याच्यात पूर्ण बदल होऊन ओरल सबम्युकस फायब्रोसिस होतो. आणि आणि सगळ्यात गंभीर असं आहे की ओरल सबम्युकस फायब्रोसिस याला आपण प्री कॅन्सर म्हणतो. प्री कॅन्सर म्हणजे कॅन्सरच्या आधीची स्टेज. जर ओरल सबम्युकस फायब्रोसिस असेल तर तोंडाचा कॅन्सर होण्याची शक्यता खूप पटीनं जास्त असते. त्यामुळे ओरल सबम्युकस फायब्रोसिस जर तोंडात झाला असेल तर त्याची पूर्ण काळजी घेणं आणि तो कॅन्सरमध्ये बदलू न देणं हे अतिशय आवश्यक असतं. तर त्याच्यामध्ये काय होतं, तोंडात पांढरे पट्टे तयार होतात, गाल कडक होतात, तिखट आणि गरम खाताना प्रचंड जळजळ होते आणि याचा हळूहळू परिणाम असा होता की तोंड उघडण्याची क्षमता हळूहळू कमी होते. हे पट्ट्यांमुळे तोंड हळूहळू हळूहळू कमी व्हायला लागतं आणि काही काही पेशंटमध्ये तर एक बोट किंवा अर्ध बोट सुद्धा तोंड उघडणं असतं. जनरली तोंड हे 3 बोट 4 बोट असं तोंड उघडणं शक्य असतं नॉर्मल पेशंटमध्ये ज्यांनी हे खाल्लेला नाहीये. पण ओरल सबम्युकस फायब्रोसिसचा आजार जसा जसा वाढत जातो तसा तसं तोंड उघडणं कमी होत जातं. पण तोंड उघडण्याची अनेक कारण आहे, तोंड न उघडण्याची अनेक कारण आहे. म्हणजे तोंड उघडलं नाही म्हणजे ओरल सबम्युकस फायब्रोसिस आहे असं नाही. पण ओरल सबम्युकस फायब्रोसिस हे खूप कॉमन आहे आणि हे गुटख्या, सुपारी याच्यामुळे होतं. तर त्याची ट्रीटमेंट कशी असते, तर जनरली जेव्हा पेशंटला हे असतं, तोंडात आग होते सांगतं, त्याची आपण टॉपिकल ट्रीटमेंट करतो. त्याच्याशिवाय हे जसं दाखवलंय गालात इंजेक्शन्स, हे जे जाड पट्टे गालात तयार होतात त्याच्यावर उपाय म्हणजे आपण गालात इंजेक्शन्स देतो. या इंजेक्शन्समुळे ते पट्टे थोडे थोडे विरघळायला लागतात, गालांची आग कमी होते आणि थोडासा गालाचा लवचिकपणा वाढतो. हे आठवड्याला 1 किंवा 2 असे आपण इंजेक्शन देतो. त्याच्यात 3-4 प्रकारचे इंजेक्शन असतात आणि याचे परिणाम खूप चांगले आहेत. याचे चांगले इफेक्ट होतात. फक्त असंच आहे की हे इंजेक्शन घेताना तुम्ही ओरल मेडिसिन किंवा मुखरोग निदान तज्ञ, ओरल मेडिसिन, एमडीएस ओरल मेडिसिन हे पाहून त्यांच्याकडनंच हे इंजेक्शन घ्या. म्हणजे याचे इंजेक्शनचे बरेच प्रकार असतात आणि मग ते कोणी कुठलं इंजेक्शन दिलं हे कळणं खूप अवघड असतं. जर तुम्ही योग्य व्यक्तीकडनं हे इंजेक्शन घेतली तर याचे रिझल्ट पण चांगले आहेत. आता दुसरं, जेव्हा पेशंटचं तोंड उघडत नाही, तर पूर्वी त्याच्यासाठी मोठी सर्जरी असायची, की ज्याच्यासाठी पेशंटला ऍडमिट व्हावं लागायचं आणि 2 दिवस ऍडमिट करून मग मोठं ऑपरेशन व्हायचं. त्याच्यामुळे गालावर आणि तोंडावर बाहेर कट पण असायचा. परंतु आता अत्याधुनिक लेझर ही थेरपी सुरू झाली आहे. त्या लेझरच्या सहाय्याने आपण ते तोंडात बनलेले पट्टे आपण कट करू शकतो आणि त्या कट करून पेशंटचं तोंड उघडतं. त्याचे फायदे असेच आहे की पहिली गोष्ट, बाहेरून तोंडातले पट्टे कट केले हे बाहेरून अजिबात समजत नाही. म्हणजे ज्या पेशंटची सर्जरी झाली आहे ते बाहेरून या पेशंटची सर्जरी झाली हे कळत नाही आणि साधारण महिनाभरानंतर जेव्हा जखमा सगळ्या भरतात तेव्हा आत पाहिलं तरी कळत नाही की या पेशंटची सर्जरी झाली आहे. हा कमी खर्चिक असते, पूर्ण ऍडमिशन करून जे होतं त्याच्यापेक्षा हे कमी खर्चिक असते आणि आपण स्थानिक लोकल भूल म्हणजे लोकल अनास्थेसियाच्या अंडर करतो. पेशंटला कुठलंही वेदना होत नाही, कुठले टाके लागत नाहीत आणि रक्तस्राव ऑलमोस्ट नाहीच होत. क्वचित एखादा टाका लागला आणि ही स्वस्त पडते. म्हणजे 3 दिवस ऍडमिट व्हावं आणि त्याच्यासाठी जे काय करावं लागतं ते सगळं करावं नाही लागत. पण हे सगळं करायचं महत्वाचं असं असतं की या सगळ्यामध्ये पेशंटचं सहकार्य हे खूप महत्वाचं असतं. म्हणजे गुटखा, तंबाखू याचं सेवन थांबवणं आणि रेग्युलरली व्यायाम करणं, जे व्यायाम आम्ही सांगतो ते खूप महत्वाचं असतं. इंजेक्शन थेरपीमुळे तोंड उघडतं, पण ते खूप हळूहळू उघडतं आणि खूप जाड असेल तर ते होत नाही. पण लेझर फायब्रोटॉमी केली तर तोंड त्वरित उघडतं. आणि हे एक पेशंट आहे, ह्यांना गुटख्याचं व्यसन नव्हतं पण अनफॉर्च्युनेटली तरी सुद्धा या पेशंटला तोंड उघडायचा त्रास होता. यांना आपण ओरल सबम्युकस फायब्रोसिस होता, ज्यांना आपण हे लेझर फायब्रोटॉमी केली आणि जवळजवळ 1 वर्षामध्ये त्यांचं तोंड बऱ्यापैकी जास्त झालं. म्हणजे जेव्हा ऑपरेशन केल्या केल्या 27 mm चं 31 mm झालं आणि नंतर पुढे व्यायाम वगैरे करून
त्यांचं 36 पर्यंत तोंड उघडलं, म्हणजे पूर्ण मोठं तोंड आहे. तर हे सगळे त्याचे फायदे जे आपण पाहिले की याला वेदना नाहीये, कुठलेही टाके नाहीये, रक्तस्राव नाहीये आणि बाहेरून काहीही दिसत नाही. म्हणजे आतमध्ये तोंडाचं ऑपरेशन केलंय त्याचा कट वगैरे बाहेर काही नसतो, बाहेर काहीच नसतं. आता हे आपण बोललो ओरल सबम्युकस फायब्रोसिस बद्दल, पण तोंडातील अल्सर किंवा तोंड येणे याच्यावर बरेचसे गैरसमज आहेत आणि त्याच्यामुळे पेशंट खूप फिरत असतात. त्यांना नक्की समजत नाही कोणाकडे जायचं, तोंड येण्याचे काय प्रकार आहेत आणि काय करायला पाहिजे हे समजत नाही. तर सगळ्यात पहिला गैरसमज असा आहे की अंगातली उष्णता वाढल्याने तोंड येतं. आता तोंड येण्याचे बरेच प्रकार आहेत. ते संसर्ग असू शकतो, ऍलर्जी असू शकतं किंवा अगदी साधं म्हणजे जीभ चावली गेली इतकं साधं कारण पण असू शकतं. तर प्रत्येक वेळेस त्याच्या अंगातली उष्णता वाढल्याचा संबंध येणं, हे काय संबंध लावणं हे काय बरोबर नाही. आणि तंबाखू गुटखा खाण्यामध्ये तर हे तोंड येणं खूप कॉमन आहे. अजून जर कोणी बेलाचं पान खात असतील किंवा रेग्युलरली कडुनिंबाचा पाला, पेरूचं पान हे जे काही खातात किंवा कुठला पाला, कोणी तणतणीचा पाला खातं, कोणी गोमूत्र करतं, त्या सगळ्याचे पण गंभीर परिणाम मी तोंडामध्ये पाहिलेले आहेत. त्याची ऍलर्जी झालेली पेशंट आमच्याकडे आहेत आणि ज्याच्यामुळे तोंडात खूप अल्सर झाले, त्यांना खाता आलं नाही आणि काही काहींना तर आम्हाला ऍडमिट सुद्धा करावं लागलं. त्यामुळे जर तुम्हाला एखाद्या विषयाची माहीत नसेल तर त्याच्यासाठी कुठलेही गावठी उपचार तुम्ही करू नका. कुठल्याही चांगल्या डॉक्टरकडे, रजिस्टर्ड डॉक्टर ज्याला वैद्यकीय ज्ञान आहे अशा व्यक्तीकडूनच तुम्ही याच्याबद्दल सल्ला घ्या. मनाने कुठलेही उपचार करू नका किंवा कोणीतरी सांगितला गावठी उपचार म्हणून मी केला, हे करू नका. हे करून बऱ्याचदा वाढवा होतो. दुसरं B12 इंजेक्शनची इंजेक्शन्स घेतली की सर्व जखमा बऱ्या होतात. आता प्रत्येक पेशंटमध्ये काय B12 इंजेक्शनची कमतरता नसते. B12 इंजेक्शननी कमी बरं होत नाही. बऱ्याचदा असं सुद्धा अशा सुद्धा केसेस माझ्याकडे आहेत की पेशंटने 40-40 B12 इंजेक्शन घेतले, पण त्यांच्या जिभेवर कॅन्सर होता. ते B12 ने बरं होणारच नव्हतं. मग तुम्ही या सगळ्यामध्ये वेळ जात राहतो. B12चं काही नुकसान नाहीये, पण त्याचा काही उपाय पण नाहीये ना. जर पेशंटला कर्करोग असेल किंवा दुसरा काही आजार असेल तर B12चे 100 इंजेक्शन घेतले तरीही फरक पडत नाही. त्यामुळे सरसकट आपल्याला तोंड आलं म्हणजे आपले B12 इंजेक्शन, B12 कमी झालंय आणि इंजेक्शन घ्या, हा काही त्याचा इलाज नाही. जर तुमचं वारंवार तोंड येत असेल तर व्यवस्थित मुखरोग निदान तज्ज्ञाला दाखवून त्याचं योग्य कारण शोधा आणि त्याच्याप्रमाणे उपचार करून घ्या. आता अजून एक गैरसमज, अल्सर म्हणजे कर्करोग, अल्सर म्हणजे कॅन्सर. तर नाही, अल्सर म्हणजे तोंडातली जखम. मग ती जखम कशी पण असू शकते. गाल चावला म्हणून झाली, जीभ चावली गेली म्हणून चालली, इतकं साधं कारण पण असू शकतं. आणि प्रत्येक जखम काही कर्करोग नसते. आता कर्करोग कसा ओळखायचा त्याचे पण आपण याच्या पुढे ठरवूया. पण बऱ्याचदा माझ्या असं लक्षात आलं की माझ्याकडे जे पेशंट असतात त्यांच्या तोंडातल्या जखमा 2 महिन्यापासून असतात, 4 वर्षापासून असतात, 10 वर्षापासून असतात. पण तो काही कर्करोग नसतो. त्यांची काहींची बायोप्सी झालेली असते, काहींची बायोप्सी नसते. जर अचूक निदान झालं आणि योग्य उपचार केले तर 3 आठवड्यामध्ये पेशंटला पूर्ण बरं वाटतं आणि पेशंट सगळं खाऊ लागतात. आता मी काही अनुभव तुम्हाला शेअर करणारच आहे. तर महत्वाचा आजचा संदेश मला असं सांगावं लागेल की प्रत्येक जखम ही काय कर्करोग नसते. जखमा आणि अल्सर कितीही जुने असले तरीही ते योग्य औषधोपचाराने पूर्णपणे बरे होऊ शकतात. आणि वेळेवर तज्ञांचा सल्ला घेणं अतिशय महत्वाचं आहे. तुमच्या तोंडात कुठली पण जखम असेल, आग होत असेल तर ते अंगावर काढू नका. तुम्ही योग्य वेळी तज्ञांना दाखवून त्याचा व्यवस्थित इलाज करून घ्या. तर तोंड येण्याची कुठली कुठली कारण आहे. एक ऍप्थस अल्सर हा एक तोंड येण्याचा खूप कॉमन प्रकार आहे, ज्याच्यामध्ये ऍलर्जी सारखं रिॲक्शन असते आणि त्याच्यामुळे तोंडात येतं. हे वारंवार येतात आणि हे खूप पेशंट्समध्ये येतात. हे जनरली तरुण लोकांमध्ये हे जास्त असतात. त्याच्यानंतर दाताने चावला गेला किंवा कठोर अन्नामुळे जखम झाली, काहीतरी पापड खाताना किंवा नूडल्स खाताना असं काहीतरी कडक खाताना ते जिभेला टोचलं आणि त्याच्यामुळे सुद्धा जखम होते. कधी कधी गरम खाल्ल्यामुळे भाजतं, त्यांनी पण तोंडात जखम होते. कधी कधी बुरशीजन्य आजार किंवा कॅन्डिडियासिस आपण म्हणतो, फंगल इन्फेक्शन ते असतं. कर्करोग पण असतो. आणि बऱ्याचदा ऍलर्जी सारख्या ज्यांना आपण काही स्किनच्या त्वचेचे काही विकार तोंडामध्ये येतात त्याची पण त्याच्यामुळे सुद्धा तोंड येतं. कधी ऍलर्जी असते, काहीतरी खाण्यात कुठला पदार्थ आला आणि त्याची ऍलर्जी तोंडात उठली. तर हे सगळे हे हे सांगायचा उद्देश असा आहे की फक्त तोंड आलं म्हणून त्याला B12 इंजेक्शन घेतली किंवा पोटातली उष्णता वाढली असं सरसकट सांगणं हे योग्य नाही. तोंड येण्याचं निदान व्यवस्थित झालं पाहिजे. त्याची काय लक्षणं आहे, किती दिवसापासून आहे, कुठे आहे, कसा दिसतोय, याच्यावरून ते तोंड येण्याचं प्रमुख कारण काय आहे, त्याचं निदान काय आहे हे आम्ही ठरवतो आणि त्याच्याप्रमाणे आम्ही त्याच्यावर उपचार करतो. सरसकट सगळ्या पेशंटला एकच उपचार होत नसतात.
आता ह्या एक मावशी आहेत माझ्याकडे, ज्याचा अनुभव त्यांना मी शेअर करते. यमुनाबाई ताडगे, कुंदेवाडी. आणि तोंडाचा त्रास होता, तर आता बरे तुमच्याकडे. यमुनाबाई ताडगे, कुंदेवाडी. आणि तोंडाचा त्रास होता, तर आता बरे तुमच्याकडे आल्यापासून. आणि खाणं बी बरं आहे, जरासं जेवण वाढलं, सगळं काही बरं लागलं. काय त्रास होता तुम्हाला आजी? मला तोंडाचाच त्रास होता, तोंडी आल्यासारखं, आणि तिखट लागायचं, तिखट व्यवस्थित चालत नव्हतं. मग हे असंच खायचं, दूध खालं का मला कप होतो, मग मी दूध खात नव्हते, असंच व्यवस्थित चटणी टाकायची आणि करायची भाजी. किती दिवसापासून होता हा मग त्रास? 2 वर्षापासून. तुम्ही बरेच दवाखाने गेले का याच्या आधी? मस्त केली 4-5 डॉक्टरकडे गेले, पण मग आता नाही गुण पडला, काय करायचं. त्यानं मस्त औषध पाणी केले, औषध पाणी त्यानं केले, काही फक्त सलाईन लावली, सलाईनाच्या वर काहीच नाही त्यानं दिलं. मग काय आता सांगावं, त्याच्यात काय बरं झालं, बरं लावायला काहीच नाही. पण तुम्ही हे लावायला दिलं आणि तुम्ही सगळं उपाय केला, त्याच्याने मला तोंडाला आराम आहे. यमुनाबाई तर जसं सांगितलं तसं तोंडाच्या आगीचे बरेच कारण असतात. आता यांच्यामध्ये हे सगळे ऍलर्जी सारखी रिॲक्शन झालेली आहे. असे एक पेशंट आहेत माझ्याकडे, ज्यांना जे तोंडात तुम्ही पाहिलं उजवीकडे, त्यांचा डावीकडचा जर तुम्ही फोटो पाहिला तर तिथे बऱ्याच जखमा आहेत आणि त्यांना काही खाता येत नव्हतं, जळजळ होत होती. उपचारानंतर त्यांच्या जखमा पूर्ण भरलेल्या दिसतील तुम्हाला उजवीकडे फोटोमध्ये. त्याच्यानंतर माझ्याकडे ही एक पेशंट आली होती, लांबून आली होती ही पेशंट, आणि ती रडत होती खूप. ती खूप वर्षापासून तिला हा त्रास होता, जे वरती आपल्याला फोटो दिसत आहेत वरच्या ओळी. आणि तिला काहीच खाता येत नव्हतं आणि काही केल्या या जखमा सलाईन करून वगैरे यांच्या जखमा बऱ्या होत नव्हत्या. ती आमच्याकडे आली आणि तिच्या व्यवस्थित तिला उपचार दिल्यावर बरोबर 7 दिवसात जर तुम्ही पाहत असतील तिच्या ओठावर आणि गालावर झालेले बदल हे खालच्या ओळीमध्ये दिसत. तर किती खोल जखमा आहेत किंवा किती दिवसापासून हे महत्वाचं नाही, त्याचं निदान काय आहे आणि त्याचं योग्य निदान झाल्यावर योग्य उपचार होत आहेत का, त्याच्याप्रमाणे त्या जखमा बऱ्या होत का नाही हे ठरतात. आता हिला कॅन्सर नव्हता, तिला खूप भीती वाटत होती मला कॅन्सर आहे, पण तिला कॅन्सर नव्हता. आणि त्याच्यामुळेच तिच्या जखमा एकदम पटकन उघडल्या. तर काय झालंय पेशंटचं याचं निदान हेच सगळ्यात महत्वाचं असतं. आता तंबाखूंमध्ये, च्या रुग्णांमध्ये, तंबाखू खाणाऱ्यांमध्ये खूप कॉमन दिसणारी, अगदी नेहमीच आढळणारा एक प्रकार म्हणजे ओरल ल्युकोप्लाकिया. ओरल ल्युकोप्लाकिया म्हणजे तोंडातला पांढरा चट्टा. तर जे गुटखा तंबाखूचं सेवन करतात, स्पेशली जिथे ते ठेवतात, गालात ठेवत असतील, ओठामध्ये ठेवत असतील, त्या जागी पांढरा चट्टा दिसतो तोंडामध्ये. तर याला आपण ओरल ल्युकोप्लाकिया म्हणतो. ओरल ल्युकोप्लाकिया म्हणजे कॅन्सर नाही, पण ओरल ल्युकोप्लाकिया म्हणजे प्री कॅन्सर. प्री कॅन्सर म्हणजे कॅन्सरची पूर्वसूचना किंवा कॅन्सरच्या आधीची स्टेज. याचे पण उपचार पूर्ण होतात. ओरल ल्युकोप्लाकिया असेल तर त्याकडे आपण दुर्लक्ष केलं नाही पाहिजे. त्याच्यावर कायम लक्ष ठेवलं पाहिजे. कुठे वाढतोय का, त्याच्यामध्ये लाल बदल होत आहेत का, काही त्रास होतोय का, हे सगळं पाहणं अतिशय आवश्यक असतं. आणि पूर्वी हे सर्जिकली काढून टाकायचे, आता परत लेझरच्या साह्याने आपण याच्यावर हा पट्टा पूर्ण तोंडातला काढून टाकू शकतो. त्याच्यामध्ये कुठलाही रक्तस्राव होत नाही, टाके लागत नाही आणि व्यवस्थित नंतर जखम भरून येते. लेझर कटच्या साह्याने काढणं हे सोपं असतं. पूर्वी कसं ब्लेड करून कट करायचे आणि मग टाके टाकायचे. आता त्याच्यापेक्षा लेझरने केलं तर ते थोडंसं सुसह्य असतं पेशंटसाठी. त्याच्याशिवाय कधी कधी गाल चावला जातो आणि गालात अशा प्रकारची गाठ येते. तर ही गाठ सुद्धा आपण लेझरच्या साह्याने व्यवस्थित सहज काढू शकतो. त्याला टाके लागत नाही, रक्तस्राव होत नाही. तुम्हाला फोटो दिसत असतील की डावीकडे आधी तोंडावर असलेली गाठ आणि उजवीकडे लेझर नंतर काढलेली गाठ. त्याच्यामुळे नंतर ती जखम पूर्ण भरून जाते, जशा बाकीच्या जखमा भरतात त्याप्रमाणे. आता हे आमच्याकडे आले होते हे पेशंट, ज्यांना भीती होती की कॅन्सर आहे आणि त्यांना कोणीतरी खूप मोठं ऑपरेशन पण सांगितलं होतं. तर आपण या पेशंटमध्ये, याला आपण व्हेरुकस ल्युकोप्लाकिया म्हणतो, म्हणजे या ज्या गाठीसारख्या आलेल्या आहेत गालामध्ये, हे बऱ्याचदा तंबाखू, गुटखा आणि सिगारेट पिणाऱ्यांमध्ये दिसतं. आणि ते असेल तर घाबरून जायचं कारण नाहीये, पण असं असतं की हे कॅन्सरमध्ये बदलण्याची शक्यता खूप जास्त असते. तर अशा वेळेस लेझरच्या साह्याने आपण त्यांना अगदी इझिली काढू शकतो. पण याच्यामध्ये खूप महत्वाचं असतं की हे जेव्हा आम्ही काढतो त्याच्यानंतर आम्ही हे तपासणीसाठी पाठवतो की 100% खात्री करायला की हा कॅन्सर नाहीये.
जेव्हा आम्हाला कॅन्सरची शंका असते तेव्हा आम्ही डायरेक्ट बायोप्सीज घेतो किंवा तुकडाचं सॅम्पल वगैरे काढणं. पण नसेल तर आम्ही लेझरने काढून याचा पेशंट हा पूर्ण बरा झाला लेझर ऑपरेशन नंतर, आणि त्याची टेस्ट पण निगेटिव्ह आली, हा कॅन्सर नव्हता. आता हे तोंडाची आगच आहे, पण हा थोडासा वेगळा प्रकार आहे की बऱ्याचदा कॅन्सरची ट्रीटमेंट होते, पण रेडिएशन थेरपीमुळे तोंडात वेगवेगळे जखमा येतात, तोंड येतं, तर त्याची पण ट्रीटमेंट नाहीये असं पूर्वी पेशंटला वाटायचं. पण आता लेटेस्ट गाईडलाईन म्हणजे अमेरिकेत, इंग्लंडमध्ये लेझर थेरपी याच्यासाठी वापरतात आणि त्याचे पण रिझल्ट खूप चांगले आहेत, की ज्याच्यामुळे रेडिएशन नंतर पेशंटला तोंडाची आग सहन करत बसायची गरज नाही. जर व्यवस्थित लेझर ट्रीटमेंट घेतली तर पेशंट लवकर बरे होतात. आता आपण प्री कॅन्सर बद्दल समजूया. तोंडात लाल किंवा पांढरे चट्टे दिसणे, तोंडाच्या त्वचेत असलेले बदल म्हणजे जे आपण आता OSMF, ल्युकोप्लाकिया वगैरे, हे सगळं प्री कॅन्सर असतं. आणि जेव्हा जर आपण याच वेळी आपण जर योग्य पावलं वाचली, व्यसन सोडलं आणि काळजी घेतली, तर आपण काही केसेसमध्ये कर्करोगास नक्की आपण प्रतिबंधित करू शकतो. पण आता कर्करोग कसा ओळखायचा? तर कर्करोग मध्ये काय काय दिसतं? एक, गालावर किंवा तोंडात न भरणारी जखम, जी 2 आठवड्यापेक्षा जास्त घेऊन तुम्ही इंजेक्शन वगैरे घेताय पण 2 आठवड्यापेक्षा जास्त जखम भरलेली नाही, तिथे कुठे गाठ लागते, मानेत गाठ लागते, जिभेवर गाठ लागते, तर ती कर्करोगाची असू शकते. अचानक एखादा दात हालायला लागलाय, एकच दात हलतोय सगळ्या तोंडात आणि तो किंवा दात गळून पडलाय, हे सुद्धा कर्करोगाचं लक्षण असू शकतं. तर जर तोंडात न भरणारी जखम असेल जी 2 आठवड्यापेक्षा जास्त भरली नाही, तर तुम्ही मुखरोग निदान तज्ञाचा नक्की सल्ला घ्या. ही जखम तुम्ही अंगावर काढू नका. तोंडातली जखम कर्करोग असेलच असं नाही, पण कर्करोग असली तर ते वाढवू नका. कर्करोगाचं कसं असतं की तुम्ही जितक्या लवकर त्याचं निदान करणार तितक्या लवकर तुम्ही त्याच्यातनं बरे होणार. हे सगळे डिफरंट, हे सगळे वेगवेगळे लक्षणं आहेत की तोंडातल्या जखमा, गिळायला त्रास, खाताना त्रास, तोंडात लाल चट्टे असणं, मध्येच दात हलणं, हे सगळं त्याचं आहे. हे जेव्हा वाढत जातं तेव्हा कधी कधी गाल फुटून ती गाठ बाहेर पण येते. पण एवढी वाट बघत बसू नका. तोंड आलं असेल तर लवकरात लवकर तुम्ही तज्ञांचा सल्ला घ्या. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे जर कर्करोग असेल तर त्याला घाबरून जाऊ नका. जर वेळेवर निदान झालं, आता हे जे पेशंट होते माझ्याकडे हे 56 वर्षाचे होते आणि त्यांना तंबाखू खायची सवय होती. तर ते माझ्याकडे आले तेव्हा त्यांना अगदी जिभेवर छोटासा चट्टा होता, अगदी छोटा म्हणजे खूपच लहान, आपण त्याला अर्धा सेंटीमीटर म्हणूया. पण तो पाहून आम्हाला शंका आली की हे काही साध्य नाही आणि त्यांनी त्वरित तपासणी आणि उपचार करून घेतला. तर एक छोट्या सर्जरीमध्ये जवळजवळ आठवडाभरात ते पूर्ण बरे झाले. तो कॅन्सर असला तरीही ते योग्य बरे झाले. सांगायचा मुद्दा असा की कॅन्सर म्हटल्यावर घाबरून जाण्यासारखं नाही, आणि आमचे बरेच पेशंट आहेत जे अतिशय व्यवस्थित आहेत, व्यवस्थित बरे झालेत, कॅन्सर मधनं ते बाहेर आले. पण जितक्या लवकर त्याचं निदान होणं आणि जितक्या लवकर ते उपचार करणार, तपासण्या होणं, हे अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे जर तुमच्या तोंडात कुठल्या जखमा असतील, काही त्रास असतील तर त्या अंगावर काढू नका, लवकर तज्ञांचा सल्ला घ्या. हेच मला सांगावं लागेल. आणि कॅन्सर म्हणून घाबरून जाण्यासारखं नाहीये, पेशंट पूर्ण बरे होतात कॅन्सरमधून जर ते आधीच्या स्टेजमध्ये असेल. जर ते उशिराच्या स्टेजमध्ये असेल तर आपल्याकडे ऑप्शन्स खूप कमी राहतात. त्यामुळे उशिरा स्टेज यायचे आजार वाढवायची तुम्ही वाट बघू नका. जर काही तोंडात लक्षणं असतील तर तुम्ही लवकरात लवकर सल्ला घ्या. तर तर मला हेच सांगायचं की योग्य निदान ही योग्य उपचाराची सुरुवात आहे. हेच आमचा डायग्नोशोरचा लोगो आहे, डायग्नोसिस इज द बिगिनिंग. त्यामुळे जर तोंडात आजार असेल तर त्याला लपवू नका, त्याला घाबरू नका. जे काही आहे त्याला तोंड देणं आणि त्याचं लवकरात लवकर त्याच्यापासून बरं वाटणं, हेच खूप महत्वाचं आहे. तर आजच तुम्ही योग्य निदान करा आणि परत खाण्याचा आनंद पूर्ण मिळवा. त्याच्याशिवाय आमचं फेसबुक पेज आहे, इंस्टाग्राम पेज आहे, याचा तुम्ही फोटो घेऊ शकता. आणि तुम्ही आम्हाला डायग्नोशोर ओरल मेडिसिन रेडिओलॉजी क्लिनिकचा नंबर पण आहे इथे, तुम्ही आम्हाला याच्यावर फॉलो करून आम्हाला, आमची जी नवीन आम्ही व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये बरेच माहितीपर व्हिडिओ आहे, कॅन्सरचे निदान कसे करतात, काही पेशंटचे अनुभव आणि तोंडातले वेगवेगळे आजार, याच्यावर रेग्युलरली मी पोस्ट टाकत असते. तर ते तुम्ही नक्की बघा. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. 1-2 मिनिटं रेकॉर्डिंग.